शरीराची होय माती कोणी नाही ते सांगती शरीराची होय माती काय झालंय का खरं खरामध्ये का मतायचं असं म्हणून पावली आणि सगळेजण म्हणे बास काय अडचण नाही रे दादाच्या रडू जाऊ नको म्हणे काय म्हणे म्हातारीचं सोनं झालं म्हणे काय झालं सोनं झालं म्हणे मला तर मुलगा वाचार तर लक्षात घेत नव्हता म्हणे अरे म्हातारी सोनं झालं म्हणे हा कोणीही पाहुणा आला की बास काय टेन्शन घेऊ नको म्हणे म्हातारीचं काय झालं बोला की काय झालं सोनं झालं म्हणे 2 दिवस झाले 3 दिवस झाले हा पोरगा उठला रात्री स्मशानभूमीत जाऊन आला बघितलं सगळी राखत दिसली त्याला पुन्हा घरी आला दुसऱ्या दिवशी पुन्हा पाहुणे आले ए म्हणे बाबू म्हणे काय टेन्शन घेऊ नको म्हणे म्हातारीचं काय झालं सोनं झालं म्हणे गपचूप बसा म्हणे 3 दिवसापासून मी ऐकतोय म्हणे सगळ्यांचं कोणी म्हणतंय सोनं झालं सोनं रात्री जाऊन आलो म्हणे मी काय नुसतं बोला की फक्त राख आहे म्हणे राख राख ऐका शरीराची होय माती कोणी न येते सांगाती या शरीराची राख होणार आहे बघा स्मशानभूमीमध्ये एक पद दिलेलं असतं बघा एक चरण दिलेलं असतं मंजिल तो तेरी यही थी काय काय मंजिल तो तेरी यही थी सिर्फ यहाँ तक आने आते आते सारी जिंदगी गुजर गई बरोबर ना आपला शेवटचा ठिकाणा कुठंशी आहे स्मशानभूमीमध्ये पण तिथं